ज्याद्वारे मंगल होईल अशा प्रकारचे मंगल अष्टक व्हावेत. सुंदर प्रकारे विवाह संपन्न झाला आणि संसाराला सुरुवात झाली. केशव पंडितांना घर जावई मिळाला, परंतु घर जावई मिळाला म्हणजे घरगडी नाही, स्वाभिमानी असे हे केशव पंत. आणि जावयाला घरगडी करून ठेवावं असं पंडितांनाही वाटत नव्हतं, सासऱ्यांना वाटत नव्हतं. सुंदर प्रकारचा संसार सुरू झाला. पण संसार सुरू असताना संसारामध्ये राहून सुद्धा संसारामध्ये मन रमेना केशवनाथांचं. असंच होतं. ज्यांनी परमार्थाची चिलखत आपल्या अंगामध्ये घातले त्याच्या अंगामध्ये संसाराचे बाण शिरत नाही. संसारामध्ये होते पण संसारामध्ये मन लागेना. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आणि विठ्ठलपंतांचं चरित्र एकवटलंय. केशवनाथांच्या ठिकाणी एकवटलं असं वाटतंय. विठ्ठलपंत सुद्धा जेव्हा रुक्मिणी सोबत संसार करत होते तेव्हा त्यांचं मन त्यामध्ये रमत नव्हतं आणि म्हणून आपल्या पत्नीला आज्ञा मागवत होती की मला जाऊ दे संन्यास घेण्यासाठी. तसे संसार करताय केशवनाथ महाराज, परंतु संसारामध्ये मन काही रमत नाहीये. केशव पंडितांच्या लक्षात आलं की आपल्या जावयांचं लक्ष काही संसारामध्ये लागत नाहीये. संसारिक 4 माणसांना बोलावं, ज्ञातीतल्या काही माणसांना बोलवावं आणि संसार कसा करावा, संसारामध्ये याचं मन लागावं, अशा 4 गोष्टी समजूचे सांगाव्यात. म्हणून संसारामध्ये मन लागण्यासाठी आपल्या ज्ञातीतली काही जी माणसं आहेत त्यामध्ये भास्कर जोशी असेल, नाना शास्त्री असेल, पुरंदरे असेल आणि त्याला विद्या देणारे जोशी गुरु महाराज. खरं तर या चरित्राच्या निमित्ताने आपल्या कृपेने मला हे केशवनाथजी महाराजांचं असं उत्तुंग हे चरित्र पाहायला मिळालं. खरं तर एवढा अभ्यासाला तुम्ही मला लावलं तर व्यासपीठावर आता बसण्याच्या अगोदर सुद्धा माझ्या हातातून हे चरित्र बाजूला पडलं नाही. मला पूर्ण अंगाने केशवनाथ महाराज मय होता आला या चरित्राच्या रूपाने. विद्या देणारे गुरु जोशी सुद्धा आले. त्यांनी सगळे येऊन त्यांनी केशवनाथांना संसाराचे धडे द्यायला सुरुवात केली. अरे बाबा, संसार करायला पाहिजे आणि संसार करता करता परमार्थ करायला पाहिजे. आपल्या सगळ्या संतांनी संसार केला ना, सगळ्या महापुरुषांनी संसार केला ना, परंतु त्याचा एक क्रम आहे. तारुण्यामध्ये संसार करावा आणि म्हातारपणामध्ये परमार्थ करावा. वेगवेगळ्या प्रकारे संसाराची शिकवण द्यायला लागले. त्यानंतर केशवनाथ महाराज पुरंदरेंना म्हणले, महाराज तुमचं बरोबर आहे, परंतु लहान थोडी मोठा घास मी घेतोय. अहो म्हटले, आपण सांगतात की संसार करायला पाहिजे, संसार शिकवण्याची गरजच नाहीये. संसार मनुष्य स्वभावतः शिकत असतो. या जगामध्ये संसार कसा करावा हे कोणाला शिकवण्याची गरज नाही. स्वभावतःच माणसं संसार करतात. खऱ्या अर्थाने परमार्थ शिकवावा लागत असतो. आणि नुसता संसार करून मनुष्य जीवनाची सुफळता नाहीये. जर आपल्याला मनुष्य जन्म मिळाला असेल तर परमार्थ करून ते जीवन सुफळ बनवावं हे नाही का आपल्याला वाटत. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तमची गती, देवच होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. असे अनेक प्रमाण दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडशे नारायण, नासे जीवपण भवरोग. मनुष्य देह मिळाला ना, जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गायन गुण तयाचे. त्या परमात्माने हा देह दिलाय. आता काही मिळण्यासाठी त्याची पूजा करायची नाही, त्याचं भजन करायचं नाही. जी मिळालं त्याची कृतज्ञता म्हणून त्याचं भजन करायचं. जे मिळालं, जो देह मिळाला त्याची किंमत थोडासा रोग होऊ द्या आणि मग डॉक्टरकडे जा. मग तुम्हाला किंमत कळेल की एका अवयवाची काय किंमत आहे. सगळं त्याने आपल्याला फुकट म्हणून दिलं. अहो केशवनाथ, बरोबर आहे तुमचं सगळं. पुरंदरे म्हटले, बरोबर आहे तुमचं सगळं. अरे पण क्रम आहे ना. एक काम करा, आपल्याकडे 4 आश्रम सांगितले हे तर माहिती ना तुम्हाला. पहिला ब्रह्मचर्य आश्रम आहे, दुसरा गृहस्थ आहे, तिसरा वानप्रस्थ आहे आणि चौथा संन्यास आहे. अहो तुम्ही गृहस्थ आश्रमामध्ये संन्यासाचा विचार का करताय. पुरंदरे सांगतात, केशवनाथ
या 4 आश्रमामध्ये काय करायला पाहिजे. आता मी तुम्हाला समजून सांगावं असं नाही, तुम्ही विद्वान आहात, तुम्ही सगळे शास्त्रामध्ये पारंगत आहात. तुम्हाला माहिती नाही का, ब्रह्मचर्यामध्ये विद्या ग्रहण करावं, गृहस्थाश्रमामध्ये पैसा जमावा, वानप्रस्थ आश्रमामध्ये संकल्पाचा त्याग करावा, थोडासा संसाराचा अहंकार सोडावा, आणि चतुर्थ जी अवस्था त्याच्यामध्ये संन्यास घ्यावा. त्याला थोडस इंग्लिश भाषेमध्ये कसं सांगता येईल. आमचे एक मित्र आहेत, ते सांगायचे आहेत. चिन्मय मिशन मध्ये, मुंबईमध्ये चिन्मय मिशन नावाची संस्था आहे महाराज, की जिथं हे आपले सगळे भारतीय तत्वज्ञान ते इंग्लिश मध्ये शिकवल्या जातात. चिन्मानंद स्वामींनी ते स्थापन केलंय, मोठा इतिहास त्याचा आहे. ते सांगायचे इंग्लिश मध्ये सांगायचे की ह्या 4 आश्रमामध्ये काय करावं. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये लर्न म्हणजे काय, शिकणे. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये लर्न, गृहस्थ आश्रमामध्ये अर्ण म्हणजे कमवणं, वानप्रस्थ आश्रमामध्ये यू टर्न. आता थोडासा यू टर्न घ्यायचा, जगाकडे नाही बघायचं, आता स्वतःकडे थोडस बघायचं. जेवायला बसल्यानंतर आता म्हणायचं नाही भाजीच चांगली झाली नाही, आणि सुनाला आता असं म्हणायचं नाही की तुला अक्कलच नाही वागायची, असं नाही. आता तिला म्हणायचं बाई मी आतापर्यंत संसार केला, आता तू कर. खर तर थोडस म्हातारपण आपलं आलं की 2 गोष्टी करायला पाहिजेत. जेवणाची चाव करायची नाही, जास्तीत जास्त कुटुंबात थांबायचं नाही, थोडस मंदिरामध्ये जायचं, तीर्थयात्रा करायच्या, म्हणजे घरच्या माणसांना सुद्धा आपलं आकर्षण निर्माण होतं. तर म्हातारे माणसं म्हणतात आम्ही गेल्यावर कळेल तुम्हाला, घरातले माणसं म्हणतात थोडं जाऊन तर बघा, खूप छान चालेल. म्हणून वानप्रस्थ आश्रमामध्ये यू टर्न, आणि मग 75 ते 100 असा जो संन्यास आहे त्याच्यामध्ये मात्र नो रिटर्न, बाय बाय. म्हणून एक क्रम आहे त्याचा. पहिल्या 25 वर्षामध्ये शिक्षण घ्यावं, दुसऱ्या 25 वर्षामध्ये संसार करावा, पैसे कमवावे, नंतर तिसऱ्या 25 वर्षामध्ये वानप्रस्थ व्हावं, नंतरच्या 25 वर्षामध्ये संन्यास घ्यावा. अहो तुम्ही आता पहिल्याच दुसऱ्याच आश्रमामध्ये आपण संन्यासी होत आहे. केशवनाथांनी हात जोडलेत आणि अति विनम्रतेने सांगितलं महाराज, ज्याच्यामध्ये थेट डोंगर चढण्याचं सामर्थ्य आहे त्याने वळ्या खोळ्याने डोंगर कशाला चढावा. तारुण्यामध्ये ज्याच्या अंतःकरणामध्ये एवढं वैराग्य आहे की तो सर्वस्वाचा त्याग करून संन्यास घेऊ शकतो, त्याने परत म्हातारा होण्याची वाढ कशाला बघायची. केशवनाथ स्वामींचे हे वाक्य आहेत. म्हणून 2 प्रकारचे संन्यास सांगितले बरं आमच्याकडे. आमच्या गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये महाराज की 25 वर्षापर्यंत जेव्हा गुरुकुलमध्ये शिष्य राहायचा तेव्हा गुरुजी त्याला विचारायचे तुला करायचं काय आता. जर त्याच्या अंतःकरणामध्ये विषयांची लालसा असेल, संसाराची आकांक्षा असेल तर गुरुजी म्हणायचे घरी जा, आणि घरी गेल्यानंतर गृहस्थाश्रम खूप चांगल्या प्रकारे कर. परंतु या 25 वर्षामध्ये एखाद्या शिष्याच्या अंतःकरणामध्ये पराकुटीचं जर वैराग्य प्राप्त झालं तर त्याला गृहस्थ आश्रम आणि वानप्रस्थ आश्रम नाही, 25व्या वर्षी त्याला संन्यास देण्यात जायचा. या कुटीतले केशवनाथ महाराज होते. ते म्हटले की नंतर संन्यास घ्यावा, आणि काळाने अवकाश दिला नाही तर त्याचं काय करायचं. सगळ्यांनी डोक्याला हात लावला, आम्ही शिकवायला याला काय आलोय ना, हा आम्हाला उलट शिकवतोय. संसारिक जे शिकवणारे होते त्यांना काही एवढंच नीट वाटलं नाही, परंतु त्यांचे जोशी गुरुजी होते, जोशी गुरुजींच्या डोळ्यामध्ये खळ 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 पाणी आलं. वा वा वा, माझा शिष्य शहाणा झाला. आणि जाऊन केशवनाथाच्या पाठीवर थाप मारली आणि सांगितलं बाळा, खऱ्या अर्थाने तू माझंही जीवन सार्थक केलं की मला तुझ्यासारखा शिष्य मिळाला, आणि तू तुझंही जीवन सार्थक केला. आणि सगळ्यांना तिथं बैठकीमध्ये बसलेल्यांना सांगितलं तुम्ही सूर्याला झाकायला आलात, सूर्याला तुम्ही झाकू शकणार नाही. हा चित सूर्य मावळवित विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वय अब्जन विकाशू वंदू. आता हा सूर्य उगवणार आहे, अनेकाच्या जीवनातला अंधकार घालवणार आहे, जगातला अंधार मिटवण्यासाठी हा आलाय. आणि फक्त स्वतःचा संसार करण्यासाठी हा मुलगा आला नाही, जगाचा संसार करण्यासाठी हा मुलगा आलाय.
यानंतर हे अनेकांनी त्यांना संसारी करण्याचा प्रयत्न केला, मित्र परिवारानेही त्यांना संसाराचा उपदेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु उलटा असं झालं, हे तर संसारी बनलेच नाही, मित्रच भजनाला लागले. दिवसामागून दिवस जात आहे. केशवनाथांची उदासीनता, एकांतवास दिवसांदिवस वाढतच चाललाय. संसारामध्ये आहे, सुंदर सुशील अशी पत्नी आहे, पण हे सगळं असताना, सगळी अनुकूलता असताना कशा कशाची कमी नाहीये. परंतु याही काळामध्ये अंतःकरणामध्ये ध्यास लागला रामाचा आणि अंतःकरणामध्ये ध्यास लागला सद्गुरूंचा. महाराज दोन प्रकारचे परमार्थ करणारी माणसं आहेत. घराचा सत्यनाश झाला, करासारखं काही राहिलंच नाही, म्हणून दुःखातून परमार्थाला लागणारा एक वर्ग आहे. तसं महाराजांनी त्याचा अनुवाद केलाय. स्वर द्या. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. संसाराच्या तापाने संतप्त होऊन आणि कुटुंबाची सेवा करता करता मनुष्य मेथाकुटीला येतोय. आणि मग मना मी तुझे आठविले पाय, येवो माझी माय पांडुरंगे. दुःखातून परमार्थाकडे वळणारा एक वर्ग आहे. जसं सिद्धार्थ गौतम बुद्धाने जगातलं दुःख पाहिलं आणि मोक्ष बोध प्राप्त करून घेतला, म्हणून दुःखाकडून परमार्थाकडे जाणारा एक वर्ग आहे. तर सगळं काही सुख असून सुद्धा अनुकूलतेतून परमार्थाकडे जाणारा तो दुसरा वर्ग आहे. त्या कोटीतले केशवनाथ स्वामी होते. दुःख झाल्यानंतर परमार्थाला लागणं ठीक आहे, पण सगळं काही अनुकूल असूनही परमार्थाची वृत्ती होणं ही सर्वोत्कृष्ट अशी अवस्था आहे. ही जिज्ञासा एवढी वाढली, ही जिज्ञासा सगळी एवढी वाढली. घरामध्ये सर्व सुख आहे, अतिशय सुंदर सुशील तारुण्य तरुण पत्नी आहे, परंतु अंतःकरणामध्ये अंतःकरणामध्ये गुरुप्राप्तीची जिज्ञासा आहे. आणि अंतःकरणामध्ये हाच भाव आहे, काय मी उद्धार पावेल, काय कृपा करेल नारायण. ऐसे सांगा तुम्ही ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावेल निश्चयसी. अशी सारखी तळमळ हृदयाला लागली. आणि त्याचा परिणाम असा झाला की एक दिवस सकाळीच उठलेत, अगदी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठलेत, आणि सगळे जे सुख साधन होते हातामध्ये गळ्यामध्ये जे काय सोनं चांदी काय जे असेल, जे वैभवाचे जे सामान होते सगळे घरी ठेवलेत आणि मुंबईचा रस्ता धरला. दातवऱ्या मार्गे ते मुंबईला निघाले. दातवऱ्या म्हणजे कुठला स्थान आहे? दातीवरे आहेत. या दातीवरी मार्गे ते मुंबईला निघाले. सकाळी निघाले. निसर्गाच्या मध्ये एक निरव शांतता होती. पक्षी अजून झोपलेले होते. सगळीकडे एक प्रसन्नता होती, परंतु निसर्गावर त्यांचं लक्षच नाही. समुद्र किनारे आले, नावड्याची वाट बघायला लागलेत आणि समुद्र पार केला. हळूहळू मजल दर मजल करत मुंबईकडे निघालेत. जात असताना दिवसभर चालावं, रात्री कुठल्या तरी मंदिरामध्ये मुक्काम करावा. खर तर पारतंत्र्याचा काळ होता, परंतु मंदिरामध्ये त्यांनी काय पाहिलं, अनेक मंदिरामध्ये काही बैरागी साधू आहेत, काही ठिकाणी भजन चालू आहे, शनिवारचे सोमवारचे भजन चालू आहेत, काही ठिकाणी कथा कीर्तन चालू आहेत. केशवनाथ विचार करतात की या परकीयांच्या गुलामीच्या काळामध्ये सुद्धा आपली संस्कृती आबाद राहिली. त्याचं कारण असं की मंदिरामध्ये होणारे पोथी पुराण, मंदिरामध्ये चालणारे कीर्तन
आणि या कथा कीर्तनाचा परिणाम म्हणून जवळपास 1000 वर्षापर्यंत भारतीय परकीयांच्या गुलामीमध्ये राहून सुद्धा आपला धर्माला विसरलेला आहे. मजल दर मजल करत 7व्या दिवशी केशवनाथ मुंबईला आलेत आणि ज्यांच्या घरी आलेत पुरुषोत्तम पंत छत्री शास्त्रींच्या घरी ते आलेत. पुरुषोत्तम शास्त्रीने त्यांना पाहिलं, ते नात्यातलेच होते, परंतु हा तरणा बाळ तेजस्वी तरुण पाहिल्यानंतर त्यांनी ओळखलं नाही, विचारलं की कोण आहात आपण. त्याने सांगितलं की मी नारायण पंत आणि लक्ष्मी आई यांचा सुपुत्र आहे आणि तीर्थयात्रा करायची आहे आणि म्हणून तीर्थयात्रा करण्यासाठी मी निघालोय. काही दिवस आपल्याकडे मुक्काम करतो म्हणतोय आणि मग इथून तीर्थयात्रेला निघेल. पंतांनी पत्नीला बोलून घेतलं आणि सांगितलं, अगं आपल्या लक्ष्मीचा मुलगा आला आहे. सगळ्यांना आनंद झाला. पंतांनी कडकडून मिठी दिली आहे. तिथं आता ते राहायला लागलेत. एक दिवस काहीतरी कामानिमित्ताने पुरुषोत्तम पंत बाहेरच्या गावी निघून गेलेत आणि मुंबईमध्ये असणारे एक भिकाजी पंत जे संपन्न होते, त्यांच्या संपत्तीच्या त्यांचा नावलौकिक दूर दूरपर्यंत पसरलेला होता. हे भिकाजी पंत एक दिवस छत्री शास्त्रींकडे आलेत. करायची होती सत्यनारायणची पूजा आणि विचारलं की आई साहेब पंत कुठं गेलेत? आवडले ते बाहेर गेलेत आज. म्हटले मला सत्यनारायणाची पूजा करायची होती आणि आजचाच मुहूर्त आहे, मग कसं करायचं? घरामध्ये असलेल्या आई साहेबांनी सांगितलं एक तेजस्वी तरुण आलेला आहे, सर्व शास्त्र पुराण त्याच्या मुखोद्गत आहे, हा मुलगा करेल ना सत्यनारायणाची पूजा. केशवनाथाकडे भिकाजी पंताने डोक्यापासून पायापर्यंत पाहिलं. त्यांचा ब्रह्मतेज तेजस्विता त्या चेहऱ्यावर झळकत होते. सांगितलं बरं आहे, परंतु बरोबर वेळेमध्ये या. आणि आई साहेबांना सांगितलं तुम्ही सुद्धा प्रसादासाठी या. सुंदर प्रकारे सत्यनारायणाच्या पूजेची तयारी करण्यात आलेली आहे. वैभव संपन्न असे भिकाजी पंत, अनेक प्रतिष्ठित माणसं, अनेक विद्वान त्यांच्या त्या पूजेसाठी आलेले आहेत. आणि केशवनाथ स्वामी महाराजांनी, आता स्वामी म्हणून अजून केशवनाथच आहेत, या केशवनाथाने सत्यनारायणाची पूजा केली आणि त्यानंतर त्यामध्ये गायले गेलेले मंत्र इतके तेजस्वी होते की सगळे भारावून गेलेत. त्यानंतर सत्यनारायणाच्या कथेला सुरुवात केली आणि नुसतीच कथा सांगितली नाही, संदर्भासाठी गीता, उपनिषद, भागवत, ज्ञानेश्वरी याच्यातले अनेक प्रमाण दिलेत. कथा श्रवण करणाऱ्याला एक वेगळा अलौकिक आनंद मिळाला. भिकाजी पंतांना तर एवढा आनंद झाला, दक्षिणा तर दिलीत पण 5 रुपये अजून शिल्लक दिलेत. आणि त्या दिवसापासून भिकाजी पंत केशवनाथाचे भक्तच झालेत. दिलेली दक्षिणा त्यांनी सांगितले, ही दक्षिणा माझी नाही आहे, ही पुरुषोत्तम पंतांची आहे. ही निराभिमानता निरुलोभता बघून तर सगळे त्यांच्या प्रेमामध्येच पडलेत. इकडे केशवनाथ निघून गेल्यानंतर घरची पण परिस्थिती काय झाली पाठीमागे माहीमला काय परिस्थिती झाली तर सकाळी जेव्हा लक्ष्मीबाई उठल्यात तेव्हा पत्नीचं नाव लक्ष्मीबाई ना, कृष्णाबाई सकाळी उठल्या तर पतीनं जवळपास सगळ्या सुखसुविधाचे जे वस्तू आहेत ते इथं काढून ठेवल्यात. केशव पंडितांनी पाहिलं की आपला जावई नाहीये म्हणून जवळच्याच गावी काही माणसं तपासासाठी पाठवले. दुपारपर्यंत निरोप आला की इथं पण नाहीयेत म्हणून. सगळीकडे धावाधाव सुरू झाली. कृष्णाबाई अजून अल्लड आहे, लहान आहे, अजून संसार कळत नाही. पण पती निघून गेल्यानंतर त्यांच्या सानिध्यामध्ये जे काही विचार संपादन केले होते त्यांच्या सानिध्यामध्ये राहून त्यांच्या सानिध्यामध्ये जो परमार्थ ऐकला होता पती गेल्यानंतर त्याचे संस्कार जागृत झालेत. महाराज असं म्हणतात की तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. चंदनाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर बोरींना सुद्धा त्याचा सुगंध प्राप्त व्हावा त्याची अल्लड ही कृष्णाबाई
यांना केशवनाथच्या सान्निध्यामध्ये परमार्थ त्यांच्या अंगी रुजला. अल्लड असलेले हा कृष्णामाई, कृष्णाबाईचा अल्लडपणा गेला आणि त्या अकालीच प्रौढ झाल्यात. त्यांच्यामध्ये शहाणपणा आलं. सारखी पतीची आठवण यावी, परंतु त्या आठवणीमध्ये वेगवेगळे व्रत करावेत, वेगवेगळे उपवास करावे, शंकर भगवान महादेवाची उपासना करावी. जसं विठ्ठलपंत निघून गेल्यानंतर रुक्मिणी मातेनं त्या सुवर्ण पिंपळाच्या 1.25 लाख प्रदक्षिणा कराव्यात, तशा पतीच्या नंतर सारखी उपासना चालू आहे. इकडे मुंबईला आल्यानंतर यांच्या विद्वत्तेची महती सगळीकडे पसरली आणि त्या काळी मुंबईमध्ये कथा कीर्तनांच्या द्वारे, प्रवचनांच्या द्वारे, पुराण सांगण्याच्या द्वारे केशवनाथाची कीर्ती सगळीकडे पसरली. भिकाजी पंत तर एवढे त्यांचे भक्त झाले की त्याने सुंदर प्रकारचं घर तयार केलं आणि ते घर केशवनाथांना भेट म्हणून दिलंय, दान म्हणून दिलंय. त्याने सांगितलं मला नको हे, परंतु त्यांनी सांगितलं की असं आहे की या घराचा उपयोग तुम्ही काय संसारासाठी करू नका, या घराचा उपयोग सुद्धा भगवंताच्या भजनासाठी आणि राम भजनासाठी करावा. इकडं जे केशव पंडित होते त्यांचा तपास चालूच होता. या सगळ्या चरित्रामध्ये असं पाहायला भेटतं महाराजी, केशव पंडित अतिशय प्रयत्नवादी आहेत, ते हरत नाही. आणि मग त्यांना तपास लागला की माझा जो जावई आहे, माझा जावई हा मुंबईला आहे. आता जे घर दिलं त्या घरामध्ये गृहप्रवेश करायचा त्याच्या 2 दिवस अगोदरच केशव पंडित आपल्या मुलीला घेऊन पंडित मुंबईला हजर झालेत. पुरुषोत्तम पंतांच्या पत्नी असं म्हणाले, बरं झालं की घरामध्ये प्रवेश करायचा तर एकट्या पुरुषाने करायचा नसतो, आपल्या पत्नीसह करायचा असतो. सुंदर प्रकारे घराची पूजा झाली आणि मग सुंदर प्रकारे त्यांचा संसार त्या नव्या घरामध्ये सुरू झाला आहे. नव्या घरामध्ये जरी संसार सुरू झाला असला तरीही अंतःकरणामध्ये गुरु भेटीची तळमळ सारखी केशवनाथाच्या हृदयामध्ये आहे. एक दिवस केशवनाथांना कळालं की मुंबईला मौनीनाथ आलेले आहेत आणि मौनीनाथ महाराजांचे प्रवचन मुंबईला एका सदग्रस्ताच्या घरी चालू आहे. दुपारी ही बातमी कळाल्यानंतर दुपारचं जेवण करायचं होतं, परंतु ही बातमी कळाल्याबरोबर केशवनाथ कृष्णाईला म्हणाले की आता मी निघालो होते, म्हणजे जेवण तरी करून जा. म्हणले नाही नाही, आता जेवायचं नाही, आता गुरूंना भेटायचं आहे. माझी तू वाट बघू नकोस, तू जेवण घे, मी चाललोय, मी कधी माहिती नाही, माझी वाट बघत बसू नको. आणि मग ज्या ठिकाणी मौनीनाथ महाराजांचे प्रवचन सुरू होतं त्या ठिकाणी केशवनाथ आलेले आहेत. ज्या घरामध्ये ते प्रवचन चालू होते तो हॉल माणसाने भरून गेलेला आहे. केशवनाथ स्वामी ब्रह्म तेज संपन्न ब्रह्मनिष्ठ अशा महापुरुषाचे प्रवचन चालू आहे आणि प्रवचन चालू असताना भक्तीचा उपदेश केला की सर्व इंद्रियांनी त्या भगवंताचं भजन करावं, डोळ्याने त्यालाच पाहावं, कानाने त्यालाच ऐकावं, त्या रामाला आपल्या हृदयामध्ये घ्यावं आणि सगळे इंद्रिय त्याच्याकडे लावावेत. जसं तुकाराम महाराजांनी म्हणावं, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई
विठोबाचे तुम्ही घ्या रे डोळे सुख, तुम्ही घ्या रे डोळे सुख, तुम्ही घ्या रे डोळे सुख. माझ्या विठोबाचे मुख, माझ्या विठोबाचे मुख, माझ्या तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण मनात थे धाव घेई, राहे विठोबाचे पायी. राघे विठोबाचे पायी, राघे विठोबाचे राही साग सारे गप गपरे सारे पगरे ने परे सारे रे 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 गप गबरे म्हणत बघे राय विठोबाचे पाय, राय विठोबाचे पाय. राघे विठोबाचे पाय, राहे विठोबाचे पाय, राहे विठोबाचे पाय, राहे विठोबाचे पायी. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. त्या डोळ्यांनी रामालाच पाहावं म्हणून डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळ्यांनी त्यालाच पाहायचं. तुम्ही ऐका रे कान, कानांनी त्यांनाच ऐकायचं. मनाने संकल्पही त्याचाच करायचा. तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा, हे केशवा, ह्या केशवा नको सोडू, असं भक्तीचा उपदेश केला. आणि म्हणून आज बोलता बोलता सांगायला लागलेत की भक्ती जरी करत असलो तरी सगळ्यांच्या जीवनाचं ध्येय जे असेल तर ते ज्ञान आहे. आपल्या जीवनामध्ये ते अद्वैत ज्ञान हे संपादन करून घ्यावं. ते आत्मतत्व सगळ्यांमध्ये नटलेलं आहे. ते माझ्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे. तो राम नुसता बाहेर नाहीये, तर तो राम सर्वत्र नटलेला आहे. तो सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. ज्ञानाने त्याचं यथार्थ स्वरूप जाणून घेतलं की त्याची कृपा सगळ्यांवर होते. त्याची कृपा तुमच्यावर होईल. बोट दाखवायला लागलेत, त्यांची कृपा तुमच्यावर होईल. केशवनाथ एका दाराला डोकं लावून असे उभेच होते आणि पाहता पाहता दोन्ही गुरु शिष्यांची नजर एक झाली
म्हणजे त्यांची कृपा तुमच्यावर होईल आणि तुमच्यावर झालीच पाहिजे. एकमेकांपड पाहिल्यानंतर अनेक जन्मांची ओळख पटली. जसे स्वामी विवेकानंद आल्यानंतर रामकृष्ण परमहंस म्हटले होते, अरे नरेंद्र तुझीच मी वाट बघत होतो, किती दिवसापासून तुझी वाट बघत होतो. जणू काय केशवनाथ गुरूंचा शोध करत होते आणि मौनीनाथ सुद्धा केशवनाथांचीच वाट बघत होते. गुरु शिष्य यांची नजरानजर झाली आणि नजरानजर झाल्यानंतर केशवनाथ धावत धावत गेले, सद्गुरूंचे पाय धरले आणि आपल्या डोळ्यातील अश्रूंनी सद्गुरूंचे पाय धुतलेत. गुरु सेवा सुरू झाली. काही दिवसानंतर महाराज आपल्या सिन्नर गावी असलेल्या आश्रमाला गेलेत. नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर हा तालुका आहे. महाराज मी काही लोकांना विचारलं की त्या सिन्नर मध्ये मौनीनाथ महाराजांचा आश्रम आहे का, हे चरित्र ऐकल्यानंतर. तर तिथले काही माझे मित्रमंडळी ते म्हटले की नक्कीच तो असणार आहे, परंतु बराच कालावधी झालाय, आम्ही शोधाशोध घेतोय, आम्ही बघू की तिथं खुणा आहेत का काही. जर त्याचा शोध लागला तर नक्की मी तिथं दर्शनाला जाईन, आपल्यालाही बोलून घेईन. देशपांडे वाडा म्हणतात. अच्छा आहे आधी. अच्छा मी तिकडे जात असतो तर नक्की दर्शनाला जाईल. जी 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 मौनीनाथ महाराजांच्या सान्निध्यामध्ये परमार्थाचे धडे सुरू आहे. इकडे केशव पंडित महाराज जे आहेत, पंडित जे आहेत, प्रयत्नवादी अतिशय, मुंबईला आलेत. आणि मुंबईला आल्यानंतर आपल्या जावयाचा जामात्याचा शोध घेता घेता त्यांना तपास लागला की आपला जावई मौनीनाथ नावाचे एक मोठे सत्पुरुष आहेत आणि त्या सत्पुरुषांकडून दीक्षित त्यांनी गेले. ते सिन्नर गावी आहेत. भिकाजी पंतांना कळालं, गाडी बैल झोपली आणि सगळे त्या गाडी बैलामध्ये बदल सिन्नर गावी आलेत. आल्यानंतर केशव पंडित, कृष्णामाई हे सगळेच आलेत आणि मौनीनाथ महाराजांना नमस्कार केला. मौनीनाथ महाराजांनी सांगितलं की तुम्हाला माझा उपदेश असा आहे की संसार करत करत आपण परमार्थ करा. संसारिक मनुष्य परमार्थामध्ये राहिला काय आणि संसारामध्ये राहिला काय, तो कुठं जरी गेला तरी त्याचा बोध वाया जात नाही. आपण जा, किंबहुना आपला संसार अनेकांसाठी कल्याणाचं माध्यम ठरेल. किंबहुना महापुरुष ज्या घरामध्ये जन्माला येत असतात, भगवंत ज्या घरामध्ये जन्माला येत असतो, त्याला असे सात्विक आईवडील तर लागतात. रामचंद्र प्रभू आले, परंतु अगोदर दशरथ आणि कौशल्य आहे. श्रीकृष्ण भगवंत आले, परंतु अगोदर वसुदेव आणि देवकी आहेत. महापुरुष ज्या घरामध्ये येतात, भगवंत ज्या घरामध्ये येतात, असे सात्विक दाम्पत्य ते असावे लागतात. नाहीतर महापुरुषाने जन्माला यायचं कुठं. म्हणून तुमच्या घरामध्ये सुद्धा महापुरुषांचा जन्म होईल, संसार म्हणून नाही, परंतु गुरु आज्ञा घरी येसी म्हणून केशवनाथ स्वामी परत आलेले आहेत आणि संसाराला सुरुवात झाली. परंतु हा संसार कसा आहे, हा संसार आसक्तीचा संसार नाही तर भक्तीचा संसार आहे. भक्ती करत करत संसार चालले आहेत. 5 वर्षाचा कालावधी निघून गेला आणि संसारामध्ये सुंदर प्रकारे पुत्र प्राप्ती झाली आणि मुलाचं नाव ठेवलं रघुनाथ. रघुनाथ महाराज की पुत्र प्राप्ती झाली आहे. आणि मुलगा जन्माला आल्यानंतर हळूहळू हळूहळू केशवनाथांना अशी आपली जी जबाबदारी ती कमी झाल्यासारखी वाटायला लागलीत. आता वंशाला दिवा मिळाला, आता पूर्वजांचं तर्पण करण्यासाठी कुलदीपक आलाय, आता आपण आपला परमार्थ अजून अंतरंग करायला पाहिजे. आणि म्हणून केशवनाथ पत्नीला सांगायला लागलेत की आता मला तीर्थयात्रा करावीशी वाटतंय. सगळ्या चरित्रामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की त्यांच्या पत्नीनं म्हणजे कृष्णाबाईंनी त्यांच्या परमार्थामध्ये कधीच प्रतिबंध निर्माण केला नाही. ते म्हणले ठीक आहे ना, मुलगा थोडासा मोठा होत आहे आणि हळूहळू त्यांनी असं सांग त्यांच्या अंतःकरणामध्ये रामदर्शनाची एवढी तीव्र जिज्ञासा निर्माण झाली की त्यांनी निर्णय घेतला की आता नक्कीच आता तीर्थयात्रेला जायचं आहे आणि अयोध्येला रामाच्या दर्शनासाठी जायचं आहे. काय करायचं,
तीर्थयात्रेसाठी गाठीशी थोडेसे पैसे असायला पाहिजे, म्हणून भिकाजी पंताने सांगितलं की ती सगळी व्यवस्था मी करतोय. केशवनाथाने सांगितलं की तिकडे गेल्यानंतर हे घरदार जर असंच राहिलं तर याची आसक्ती डोक्यामध्ये राहील, म्हणून आपलं घर केशवनाथाने विकून टाकलं. हे ज्ञान आपल्याला मिळालं, या परंपरेतून आपण जातोय, परंतु या परंपरेच्या बुडाशी किती मोठा त्याग आहे आपण पाहायला पाहिजे. एवढा मोठा त्याग आहे म्हणून तर ही 7 पिढीपर्यंत हा परंपरा चालत आले, आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ही परंपरा चालणार आहे, खंडित होणार नाही. कारण या परंपरेच्या बुडाशी त्याग आहे, या परंपरेच्या बुडाशी वैराग्य आहे. घरामध्ये असलेल्या वस्तू लोकांना वाटून दिल्यात, आणि कृष्णाला सांगितलं आता मी निघालो, या मुलाचं चांगलं संगोपन कर. पण महापुरुषाच्या संगतीमध्ये राहिलेली ती स्त्री होती, ती साधी नव्हती. तिने सांगितलं महाराज आपण निघालात, पण मलाही तुमच्या सोबत येऊ द्या. मी तुमच्या सोबत येतोय याचा अर्थ तुमची व्यवस्था व्हावी. चालून झाल्यानंतर तुम्हाला योग्य वेळी मला जेवण करून देता यावं, तुमची सेवा करता यावी, म्हणून हा मुलगा आणि मला येऊ द्या. केशवनाथ पत्नीला सांगतात का आपण जो निघालो तो प्रवास मैकावती आणि मुंबईचा नाहीये. तो जो काळ आहे त्या काळामध्ये रेल्वेची व्यवस्था नाही, गाडींची मोटरींची व्यवस्था नाही, आपल्याला पायी चालावं लागणार आहे, कधी जंगलामधून जावं लागणार आहे, कधी उपाशी झोपावं लागणार आहे. अशा अवस्थेमध्ये तू कशी राहणार? त्याने सांगितलं महाराज तुम्ही ज्या अवस्थेमध्ये राहाल त्या अवस्थेमध्ये मी राहील. अहो रामचंद्र प्रभू जेव्हा निघालेत तेव्हा सीतामय्या त्यांच्या सोबत चालल्यात, नलासोबत दमयंती गेल्यात, आणि पांडवांसोबत कोण गेले? द्रौपदी गेली. मीही तुमच्या सोबत येणार आहे. पती पत्नीचा सुंदर असा संवाद झाला महाराज. अनेक वेळा पती पत्नीचा संवाद झालाय बरं. घरामध्ये आमच्या नुसते वाद होतात, पण जेव्हा पती पत्नी संवाद करतात तेव्हा अनेक ग्रंथ निर्माण होतात आणि अनेक परंपरा निर्माण होतात. पती पत्नीमध्ये संवाद व्हायला पाहिजे. आपले हे सगळे जे ग्रंथ आहेत ना, हे सगळे ग्रंथ पती पत्नीच्या संवादातून निर्माण झालेत. कैलासामध्ये शंकर भगवंत बसतात आणि त्यांच्या समोर पार्वती माता बसतात, आणि दोघांच्या संवादामधून वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ येतात. गीता, भागवत आदी 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 हे सगळे जे ग्रंथ आहेत, रामायण, हे सगळे शिव आणि शक्ती यांच्या संवादातून आलेत. आणि जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाथेमध्ये सुद्धा त्यांच्या पत्नी सोबत संवाद केलाय तुकाराम महाराजांनी. त्याला पूर्ण बोधाचे अभंग म्हणतात महाराज, इतके गोड आहेत. तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी अनेक महापुरुष यायचे आहेत. तुकाराम महाराजांचा नियम असा होता की आपल्या घरी आलेल्या मनुष्याला उन्मुख जाऊ द्यायचं नाही. चर्चा व्हायच्या, चिंतन व्हायचं, आणि दुपारी जेव्हा हे अतिथी निघायचे जाण्यासाठी तुकाराम महाराज म्हणजे थांबा जेवून जा. तुकाराम महाराजांचं संसारावर लक्ष नाही म्हणून संसाराची वाताहत झाली. सगळी व्यवस्था जिजाईंना करावं लागते. तुकाराम महाराज तर काम करत नाहीये, परमार्थ करताय, आणि आलेले लोकही येतात त्या दोघांची व्यवस्था करावं लागते. म्हणून जिजाबाईंनी हे माणसं नंतर जे पाहुणे येतात त्यांना बोलून घ्यायच्यात. म्हणजे का तुम्हाला काय लाज शरम आहे की नाही? माझा नवरा रिकाम टेकडा, तुम्ही येतात गप्पा मारतात आणि जाताना खाऊन जातात. तुकाराम महाराजांना कळालं की माझी आवली आपल्याकडे येणाऱ्या अतिथींना बोलतीये, म्हणून त्यांनी एक दिवस बोलून घेतलं आणि आवलीला सांगितलं, आवले आपल्याकडे जे माणसं येतात ते रिकाम टेकडे म्हणून नाही, अभंग खूप गोड. कोण येतो घरा आमोच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. अगं हे माणसं रिकाम टेकडे, त्यांना काही काम धंदा नाही म्हणून आपल्या घरी येतात असं नाहीये. मग काय येतात? देवासाठी झाले, देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे, कोवळ्या उत्तरे काय वेचे. अगं देव आमच्या घरी आलाय ना, म्हणून देवासाठी सगळं ब्रह्मांड आपलं सोयरं झालंय. महाराज या अभंगाची अनुभूती आपल्याला येते.
खर तर मी आळंदीहून आलो आहे. आपण बरंच जवळपास 300-350 किलोमीटर इकडं माहीमला राहतात, इकडं चिंचणीला राहतात, आणि तरीही 3 दिवसापासून मी बोलतोय, तुम्ही मला ऐकताय, आपण सगळे एकत्र आलोय. काय संबंध? त्याचा एकच संबंध, देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे. तुमचं आणि माझं जे नातं आहे ना, ते देवाचं नातं आहे, म्हणून आपण एकत्र आलोय. किंबहुना परमार्थामध्ये जे नातं असतं ते देवाचं नातं असतं. देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे, कोवळ्या उत्तरे काय वेचे. अगं थोडस गोड बोलली तर काय बिघडणार आहे तुझं? देव पहावया करी ओसायास, न धरी आस नाशिवंत आवले. अगं नुसता संसार करू नकोस, देव पाहण्याचाही प्रयत्न कर. माझ्या सान्निध्यात आलीस ना. अशा पती पत्नीचे संवाद जेव्हा घडलेत तेव्हा ग्रंथांची निर्मिती झाली. केशवनाथ आणि त्यांच्या पत्नीचा सुंदर असा संवाद झाला आणि त्यांना लक्षात आलं की आता ही पूर्णपणे तयार झाली आहे. आणि मग छोटासा रघुनाथ, पत्नी कृष्णाई आणि केशवनाथांची अयोध्येची तीर्थयात्रा सुरू झाली. तीर्थयात्रा आता पश्चिमेकडून उत्तरेकडे जायचंय. आता हा जो भाग आहे तो पश्चिमेमध्ये आहे. मग पहिला मुक्काम जो झाला तो सिन्नरला झाला. मनुनाथ महाराजांच्या सानिध्यामध्ये जाऊन सेवा केली. 15 दिवस त्यांच्याकडे राहिलेत आणि गुरूंची आज्ञा घेऊन तीर्थयात्रेला सुरुवात झाली. तीर्थयात्रेमध्ये खूप अलौकिक प्रसंग घडलेत. या तीर्थयात्रेमध्ये सातपुड्यांच्या डोंगरावर त्यांचा मुक्काम झाला. आदिवासी समाज तिथं असलेला पाटील, जवळपास 10-20 घरांचं असलेलं ते खेड. सातपुड्याच्या डोंगरावर जेव्हा हे केशवनाथ तिथं गेलेत, त्या पाटलांनी यांची ती तेजस्विता बघून स्वागत केलं आणि संध्याकाळी त्यांच्या कीर्तनाचं आयोजन केलं. संध्याकाळी केशवनाथ महाराजांचं कीर्तन चालू आहे. वाणीमधून अखंड असा प्रवाह चालू आहे. त्या भक्ती ज्ञानामध्ये सगळे श्रोते न्हावून गेलेत. परंतु तिथं असलेला जो पाटील आहे, तिथं असलेल्या दरोडेखोरांनी पाटलांना सांगितलं होतं की आता खंडणी वसूल करण्यासाठी आम्ही येणार आहोत. दुष्काळ पडल्यामुळं यावर्षी धान्य पिकलंच नाही. आता काय द्यावं दरोडेखोरांना? परंतु या कीर्तनामध्ये सगळं विस्मरण झालं होतं. कीर्तन चालू होतं आणि एवढ्यामध्ये त्या दरोडेखोरांचा तो मोरक्या तिथं आला. स्वामीजींचं कीर्तन चालू होतं, काय माहिती नाही, आणि कीर्तनाचा प्रभाव असा त्याच्यावर झाला की आल्या आल्या ज्या ठिकाणी होता तिथंच बसला. त्याला पाहिल्यानंतर केशवनाथ स्वामीजींनी व्याख्यान लावलंय वाल्मिकाचं, वाल्या कोळ्याचं. वाल्या कोळ्याने आपल्या कुटुंबासाठी अनेक माणसं मारलेत. नारदांची भेट झाली. नारदांनी सांगितलं, अरे बाबा, तू हे सगळं कुटुंबासाठी केलंय. जे पाप तुला लागलं, याच्यातून जे पाप झालं, त्या पापामध्ये तुझं कुटुंब सहभागी होईल का विचारण्यासाठी तो गेलाय. केशवनाथ स्वामी बोलताय, त्या कुटुंबाने सांगितलंय तू पाप केलंय, त्या पापाचा मी भागीदारी होणार नाही. कुटुंबाचं भरण पोषण करणं आहे हे तुझं कर्तव्य आहे. वल्ल्याकुळे नारदांकडे आला आणि सांगितलं, महाराज, माझा उद्धार कसा होईल? नारदाने सांगितलं, सगळ्या पतितांना पावन करणारा तो राम आहे, त्या रामाचं नाम घे. रामाचं नाम घेता घेता वाल्याकुळीचा वाल्मिक ऋषी झाला आणि रामाच्या चरित्राच्या अगोदर रामायण त्याने निर्माण केलं. अधिकारी महापुरुषांचे शब्द परिणाम करत असतात. या दरोडेखोराने हे शब्द ऐकल्यानंतर माझ्या जीवनामध्ये मी वाल्याकुळीच आहे ना, घळ 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 डोळ्यातून अश्रू यायला लागलेत. आणि स्वामीजींच्या चरणी दंडवत घातला. आपल्या कमराला असलेली पैशाची थैली त्यांच्या चरणावर ठेवली आणि आतापर्यंत दुष्ट असलेला हा दरोडेखोर स्वामीजींच्या सानिध्याने एक सात्विक मनुष्य म्हणून तिथून तो निघालेला आहे. पाटलांना आनंद झाला. आता आपल्या यानंतर खंडणी द्यावी लागणार नाही. केशवनाथ स्वामींची तिथं शोभायात्रा निघाली. त्यांना डोक्यावर घेऊन सगळे नाचायला लागले. एका मुक्कामानंतर दुसरा मुक्काम. असा प्रवास करत असताना नर्मदेच्या किनाऱ्यावर आले आहेत. तिथं आल्यानंतर एका मंदिरामध्ये हे सगळं कुटुंब थांबलं. त्यांना कळालं की या नर्मदेच्या तीरावर, म्हणजे इथून नर्मदेपासून जवळपास एक शिवालय आहे आणि या शिवालयामध्ये
एक शिवलिंग आहे, जागृत देवस्थान आहे. गावातल्या लोकांना त्यांनी विचारलं की किती किलोमीटर असेल, किती मैल असेल. लोकांनी सांगितलं जवळच आहे, तुम्ही जर सकाळी गेला तर संध्याकाळी परत या. पती पत्नी छोटासा मुलगा भगवान शिवांच्या दर्शनासाठी निघालेत. परंतु लोकांनी जेवढा मार्ग सांगितला तो, जेवढं अंतर सांगितलं होतं त्यापेक्षा अंतर काही अधिकच झालं. त्या शिखरावर गेल्यानंतर संध्याकाळ झाली, रात्र झाली आणि आता परत जाण्याची काही व्यवस्था राहिली नाही. तिथंच स्वामी महाराज थांबलेत, पत्नी तिथं थांबल्यात. बाळाला काही झोप येईना, काय नाही, त्याला मांडीवर घेतलं आणि रात्रभर त्या शिवाची उपासना केली. शिव महिमनं म्हटलं, अभिषेक केला. तिथं असलेलं ते मंदिर होतं, ते अनेक दिवसापासून कोणी तिथं जात नसल्यामुळं तिथं बरेच जाळे झालेले होते. ते मंदिर साफ केलं आणि असं ओम नमः शिवायचा जप करता करता भुवन भास्कर सकाळी उदयाला आला. उठल्यानंतर तिथंच असलेले रान फुलं घेतलेत, शिवपिंडीची पूजा केली आणि दुसऱ्या दिवशी आपण ज्या ठिकाणी मुक्कामाला होतो त्या गावी परत आले. त्याने आल्यानंतर कळाले की आपल्या सोबत असलेले जे सहयात्री आहेत ते सहयात्री तिथं कोणीच नाही. त्याचं कारण असं की एक मुस्लिम एक कोणीतरी सरदार तिथं आला आणि आल्यानंतर त्याला घाबरून सगळेचे सगळे यात्री तिथून पळून गेले होते. केशवनाथजी प्रभू रामचंद्राला धन्यवाद द्यायला लागलेत की किती तुझे माझ्यावर उपकार, माझ्यासोबत माझी तरुण पत्नी आहे. रात्री आम्हाला तू तिकडंच थांबून घेतलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु पाहतात तर काय, आपले जे सगळं सामान ते सामान सुद्धा गायब आहे. आता करायचं काय? केशवनाथांनी आपल्या पत्नीला सांगितलं, काळजी करू नको, माझ्याकडे थोडेसे पैसे आहेत, जगण्यासाठी किती लागत आहे. पत्नीसाठी एक लुगडं आणलं आणि मुलासाठी थोडेसे कपडे आणलेत आणि 1 महिनाभर ते तिथंच थांबले. पुजाऱ्याने सांगितलं तुम्ही काळजी करू नका, तुम्ही इथंच राहा. महिनाभर इथं स्वामीजींनी पुराण सांगितले, प्रवचन सांगितलेत आणि सगळ्या श्रोत्यांनी प्रसन्न होऊन काही दान दक्षिणा दिली आणि स्वामीजींचा पुढचा प्रवास सुरू झाला. असा प्रवास करत करत 1 महिन्यानंतर केशवनाथ स्वामी अयोध्येला आलेत. अयोध्येमध्ये आल्यानंतर रामचंद्र प्रभूंच्या त्या नगरीमध्ये आल्यानंतर सार्थक वाटलं आणि मग ज्या कनक भवनामध्ये रामचंद्र प्रभूंची स्थापना केलेली होते तिथं दर्शनासाठी गेले. परंतु तिथल्या पंड्याने सांगितलं, इथला नियम असा आहे की दर्शन रोज मिळत नाही, फक्त एकादशीच्या दिवशी दर्शन होत असतं, तुम्हाला दर्शन करता येणार नाही. म्हटलं इतक्या लांबून आलोय मी आणि देवाच्या द्वारामध्ये प्रतिबंध नसावा. वेगवेगळ्या प्रकारे केशवनाथाने समजून सांगितलं, परंतु कर्मकांडामध्ये खितपत पडलेला तो पुजाऱ्यांचा तो सगळा समुदाय होता, त्यांनी ऐकलं नाही. केशवनाथाने सांगितलं, राम जोपर्यंत रामांची भेट मला होणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. आणि मग रामाच्या दरबारामध्ये जणू काय सत्याग्रहच केला केशवनाथाने आणि मुक्त कंठाने रामचंद्राची स्तुती त्यांनी सुरू केली आहे. श्रीराम श्रीराम
दरबारामध्ये अव्याहतपणे रामनामाचा गजर चालू आहे, रामनामाची स्तुती चालू आहे. आणि अचानक दुपारी रात्री 12 वाजता कुणाला कळालं नाही, कुण्या पंड्याने दार उघडलं. चरित्रकार तर असं लिहितात की साक्षात हनुमानजींनी दार उघडला. बुद्धिवादी माणसं म्हणतील चमत्कार सांगू नका, कारण हे बुद्धी कमी आणि वादी जास्त आहेत. बुद्धी कमीच आहे तशी. हनुमानजी आले म्हणा किंवा एक पंडा आला म्हणा, त्याने दार उघडलं. आणि दार उघडल्याबरोबर रस्त्यामध्ये अजून एक प्रसंग झाला होता की रस्त्यामध्ये रघुनाथाचे डोळे गेले होते, दृष्टी गेले होते. गोवर नावाचा आजार होऊन त्याची दृष्टी गेली होते. रघुनाथाला घेतलं आणि रघुनाथाला घेऊन केशवनाथ लल्लांच्या चरणी जाऊन दंडवत घातला. रामचरणाला दंड आलिंगन दिलं. अश्रूंनी जणू का रामचंद्र प्रभूंचा अभिषेक केला. आणि तेवढ्यामध्ये रघुनाथ म्हणायला लागला, राम मला दिसतोय, सावळा राम मला दिसतोय. रघुनाथाला रघुनाथाला दृष्टी आली. किती किती आनंद, सगळ्यांना आनंद झाला. आईला आनंद झाला, केशवनाथांना आनंद झाला. आणि ही बातमी पाहता